सर्वप्रथम माझ्या देशवासियांना आणि खास करून माझ्या दलित बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, 14 एप्रिलला महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अशीच जयंती मी जिथे राहतो तिथे सुद्धा करण्यात आली. मी गेलो, नाचलो सुद्धा, चारी बाजूला बघितलं. ती लोक खूप जोरजोरात जल्लोष करत होते, आनंदामध्ये होते, उड्या मारत होते. डीजे लावला होता, बँजो होता, रस्ते जाम होते, ट्रॅफिक लागली होती. पण तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच. पण हे सर्व जल्लोष, जयंती, उत्सव बघताना मी तिथे उभा होतो आणि तेव्हा मी माझी नजर गोल फिरवली, चारी बाजूला नीट बघितलं आणि तेव्हा मला असं जाणवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला फक्त दलित समाजाची, अस्पृश्य जातीतील, बहुजन समाजातील लोक फक्त नाचतायत, जल्लोष करतायत. पण त्या जल्लोषामध्ये, त्या जयंतीमध्ये कुठेच मला मराठा समाजाची किंवा ब्राह्मण समाजाची, क्षत्रिय समाजाची किंवा इतर समाजाची मला एकही व्यक्ती मला तिथे माझ्या इथे तरी दिसला नाही. कुठे तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला दिसला असेल, तुमचे मित्र आले असतील, नाचले असतील, डीजे वरती चांगलं गाजवलं असेल, पण एकदम थोडक्यात. पण जिथे मी राहतो माझ्या एरियामध्ये मला तिथे फक्त दलित लोक, दलित मुलं मुली नाचताना, जल्लोष करताना दिसत होते. कुठेच मराठा समाजातील मुलं मुली किंवा ब्राह्मण समाजातील किंवा इतर समाजातील मुलं मुली मला दिसतच नव्हती. मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न असा की का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजातील लोकांसाठीच काम केलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलित समाजाचे किंवा बहुजनांचेच नेते आहेत का? त्यांनी या देशातील सखोल हिंदू धर्मासाठी, सखोल हिंदू समाजातील लोकांसाठी काहीच केलं नाही का? असा प्रश्न माझ्या मनामध्ये येऊ लागला आणि मग मी विचार करत बसलो की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवू की नको बनवू, बनवू की नको बनवू. आणि शेवटीला मी निर्णय घेतला की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतोच. असं का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये इतर समाजाचे लोक येत नाहीत, मुलं येत नाहीत, मुली येत नाहीत, नाचत नाहीत. एवढंच नव्हे तर मी आतापर्यंत जिथे माझ्या कुठल्या मित्राच्या घरी गेलोय, जो मराठी समाजातील असेल किंवा ब्राह्मण असेल, पंडित असेल किंवा धनगर वगैरे काही कुठल्याही समाजाचा माझा मित्र असेल, मी जेव्हा कधी अशा कुठल्या मित्राच्या घरी गेलोय, मला कधीच त्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसत नाही. पण तेच तुम्ही एका दलित बांधवाच्या किंवा एका अस्पृश्य जातीतील व्यक्तीकडे जा, त्याच्या घराकडे जा, घरामध्ये जाऊन बसा, तुम्हाला तिथे गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच बाजूला धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो तुम्हाला भिंतीवरती दिसतील, 100% दिसतील. तर असं का? याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये शोधण्याचा आणि ते उत्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आता सर्वात पहिले अशी लोक म्हणजे माझे काही मित्र आहेत जे जे बाबासाहेबांच्या जयंतीला येतात, नाचतात, जल्लोष करतात. पण ही व्हिडिओ ही अशा लोकांसाठी आहे जे म्हणजे मराठा समाजातील ब्राह्मण, क्षत्रिय किंवा इतर समाजातील लोक बाबासाहेबांना फक्त दलितांचा नेता समजतात. तर आधी मी थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो की का 14 एप्रिलला किंवा 6 डिसेंबरला दलित समाजातील किंवा मागासलेल्या अस्पृश्य जातीतील लोक इतका जल्लोष का करतात, इतकं नाचतात का, ट्रॅफिक जाम का करतात, डीजे का लावतात, ते तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या घरामध्ये एक आई आहे. त्या आईला 2 सख्खे पोरं आहेत. स्वतःच्या पोटातून काढलेली 2 सख्खी पोरं आहेत. पण ती आई फक्त एका पोरालाच प्रेम करते. पण जेव्हा दुसरा पोरगा घरामध्ये काही काही खाण्यास मागतो, ते जेवण ती त्याला देत नाही. अंघोळीसाठी पाणी देत नाही, कपडे देत नाही. काही खाऊ असेल तो लपून ठेवतो, लपून ठेवायची. असा तो मुलगा लहानाचा मोठा होत गेला तरी सुद्धा ते अत्याचार त्याच्यावरती चालूच असायचे, ते पण त्याच्या स्वतःच्या सख्ख्या घरामध्ये. या सर्व अत्याचारांना वैतागून तो माणूस
तो मुलगा घर सोडून एका अनाथ आश्रमात गेला. त्या अनाथ आश्रमात तो राहू लागला. त्या अनाथ आश्रमामधील एका व्यक्तीने त्याला आपलं जवळचं केलं. त्याला स्वतःच्या पोटाच्या सख्ख्या पोरासारखं अजून वाढवलं, मोठं केलं. त्याला जे हवं ते दिलं. त्याच्या गरजा पूर्ण केल्या. मग असे काही वर्ष निघून गेले आणि काही वर्षानंतर त्याच मुलाचा दुसरा भाऊ, ज्याला ती आई सर्व काही पुरवायची, टायमावरती सर्व द्यायची, तोच भाऊ त्याचा तिथे आला आणि त्याच्यासारखे इतर दोन तीन पोरं सुद्धा त्या अनाथ आश्रमात आले आणि त्या अनाथ आश्रमातून त्या अनाथ आश्रमाचं जे मालिक होतं त्यांच्याकडून त्या सर्व सुविधा मागायला लागला. ज्या सुविधा ते अनाथ आश्रमाचे मालिक त्या त्या मुलाला देत होते. कारण तो मुलगा, त्याला लहानपणापासून काहीच भेटलं नव्हतं. आणि मग विचार करा मित्रांनो, ते जे मुलं त्यांना सर्व भेटलं होतं, ते मुलं सुद्धा त्या अनाथ आश्रमातून त्या सर्व सुविधा मागायला लागल्या. ज्या सुविधा तो अनाथ आश्रम त्या अनाथ मुलाला प्रोव्हाइड करत होत्या. तर विचार करा मित्रांनो, हीच सिच्युएशन दलित समाजातील भावंडांसोबत झाली होती. कारण पूर्वी हजारो लाखो वर्षांपासून आपल्या हिंदू समाजामध्ये जी वर्ण वर्ण व्यवस्था होती, जसं ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, किंवा ह्या वर्ण समाजातील बाहेरच्या ज्या जाती होत्या, जसं महार, ज्यांना अस्पृश्य समजलं जायचं, त्यांना गावाच्या बाहेर राहण्याची व्यवस्था केली जायची. त्यांना शिक्षणामध्ये, त्यांना सामाजिक सुविधांमध्ये, आर्थिक सुविधांमध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा कुठेच सहभाग होत नव्हता. त्यांना तळ्यातलं पाणी किंवा विहिरीतलं पाणी पिण्यास सक्त मनाई होती. अशाच महार जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांनी महार जातीतील या सर्व किंवा इतर मागासवर्गीय जातीतील या सर्व भावंडांची, बहिणींची, आया बहिणींची परिस्थिती आपल्या डोळ्याने बघितली आणि मग त्यांनी संविधान निर्माण केलं. या संविधानामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्यांनी कायदा काढला, अस्पृश्यतेचा कायदा, ज्यामध्ये अस्पृश्यता ही कायद्याने गुन्हा मांडण्यात आली आहे. आणि फक्त याच कारणांमुळे हिंदू समाजातील किंवा मराठा असो किंवा क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, याच कारणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत. का? तर त्यांनी दलितांसाठी काम केलं. त्यांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारला. का पण असं का? तुम्हाला असं का वाटतं? जर तुम्ही संविधान नीट वाचलत तर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणासोबतच त्यांनी अनेक असे कायदे, असे बिल्स त्यांनी संविधानामध्ये मेन्शन केले किंवा प्रस्तुत केले, ज्यांनी सकल हिंदू समाजाचं भलं होईल. तेव्हा त्यांनी विचार नाही केला की हे हिंदू समाजाचे आहेत किंवा मराठी समाजाचे आहेत किंवा क्षत्रिय आहेत. त्यांनी असा कोणताच विचार केला नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर उदाहरण दिलं तर हिंदू कोड बिल, हजारो वर्षापासून चालू असणाऱ्या पुरुष प्रधान परंपरेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वार केला. या कोडमध्ये त्यांनी महिलांना समान अधिकार दिला. एक पतीला एकच पत्नी असू शकते हे स्पष्ट शब्दात सांगितलं. तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की ह्या महिला, दलित समाजातील बाहेरच्या महिला सुद्धा याचा फायदा घेतील. तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही. किंवा त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये हे सुद्धा सांगितलं की वडिलांच्या प्रॉपर्टीवरती, त्यांच्या संपत्तीवरती जेवढा मुलाचा अधिकार आहे तेवढाच त्यांच्या मुलीचा सुद्धा अधिकार आहे. हे कायदा लिहिताना, हे बिल, हे आर्टिकल लिहिताना बाबासाहेबांनी नाही विचार केला की ह्याचा फायदा मराठा समाजातील किंवा धनगर समाजातील किंवा क्षत्रिय समाजातील लोक बायका घेऊ शकतात. त्याच्यासोबतच जर अजून बोलायचं झालं तर फर्टर्निटी लिव्ह. आजकाल मुली काम करतात ऑफिसमध्ये, मोठमोठ्या ऑफिसमध्ये काम करतात, नैसर्गिकरित्या त्यांचं लग्न होतं, आई बनतात तेव्हा ते फर्टर्निटी लिव्ह घेतात. हे कोणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं? ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तेव्हा त्यांनी विचार नाही केला की दलित समाजातील बायकांना सोडून सुद्धा इतर जातीतील, मराठा समाजातील, धनगर किंवा क्षत्रिय, या ब्राह्मण, या सर्व समाजातील
बायका महिला सुद्धा याचा फायदा घेतील. त्यांनी असा विचार नाही केला, तर तुम्ही असा विचार का करता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेते आहेत? का तुम्ही त्यांना परक करून टाकलं? असे खूप उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. हिंदू कोड बिल झालं, त्याच्यानंतर अस्पृश्यतेचा ऍक्ट 1955, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की अस्पृश्यता याच्यावर त्यांनी सक्त शब्दामध्ये शिक्षा नोंदवली आहे. याच्यासोबतच किमान वेतन योजना किंवा किमान वेतन कायदा 1948 या कायद्यामध्ये त्यांनी कामगारांसाठी लिहून ठेवलं आहे, एक तरतूद केली आहे की कामगारांना ठराविक मात्रामध्ये वेतन पगार भेटलाच पाहिजे. हा कायदा लिहित असताना त्यांनी विचार नाही केला की समाजातील दलित समाजाला सोडून बाहेरच्या समाजातील भाव मित्र मुलं सुद्धा याचा फायदा घेतील. त्यांनी सर्वांसाठी हे लिहिलं ना. त्यांनी संविधान लिहिताना अशी मनामध्ये कोणता राग पकडून त्यांनी संविधान लिहिलं नाही ना. जर असं असतं तर त्यांनी या सर्व कायद्यांमध्ये सुद्धा दलित समाजाला किंवा SC ST किंवा बहुजन समाजाला रिझर्वेशन दिलं असतं. कधी डोक्याने विचार केलात तुम्ही? या सर्व गोष्टी त्यांनी महिलांसाठी, हिंदू पुरुषांसाठी लिहून ठेवल्यात, करून ठेवल्यात, ज्याचा फायदा, ज्याच्यामुळे आज देशामध्ये समानता आहे, देशामध्ये शांतता आहे. जेवढा हक्क पुरुषांना भेटतोय तेवढाच हक्क स्त्रियांना सुद्धा भेटतोय. याचा विचार तुम्ही करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परक समजणं सोडून द्या. एवढंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.